वर्षा ऋतू पावसाळा हा वात दोषाच्या प्रकोपाचा काळ आहे. वात पित्त कफ या 3 दोषांपैकी वात दोष हा सर्वात बलवान दोष आहे. तुमच्या शरीरामध्ये या वात दोषाचा प्रकोप झाला आहे, इम्बॅलन्स झाला आहे. हे कसे ओळखायचे बरे? जर तुम्हाला सतत अंगदुखीचा त्रास होत असेल, सांधे सतत दुखत असतील, जर पूर्ण शरीर ड्राय पडल्यासारखं वाटत असेल, स्पेशली स्किन ड्राय वाटत असेल, हेअर ड्राय होत असतील, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, जर तुमचा अग्निविषम झाला असेल, म्हणजे कधी भूक खूप छान लागते, कधी बिलकुलच लागत नाही, या काही लक्षणांवरून आपल्या शरीरातला वातदोष इम्बॅलन्स झाला आहे हे जाणवते. आयुर्वेदामध्ये वातदोषाचे शमन करण्यासाठी पंचकर्मातील बस्ती चिकित्सा ही खूप महत्वाची मानली जाते. इतकं की बाकी सगळ्या ट्रीटमेंट्स एका बाजूला आणि बस्ती एका बाजूला. बस्तीला अर्ध चिकित्सा म्हटले जाते. आता हा बस्ती कसा देतात? वाताचे शमन करण्यासाठी काही तेल किंवा काही काढे सिद्ध करून योग्य प्रमाणामध्ये गुदमार्गाद्वारे हा बस्ती दिला जातो. आता हा बस्ती काम कसा करतो बघा. हा जेव्हा बस्ती आम्ही देतो तेव्हा तो पक्वाशयामध्ये जातो, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातो आणि पक्वाशय हे वाताचे मुख्य स्थान आहे. एकदा का हा वातदोष पक्वाशयामध्ये बॅलन्स झाला, संतुलित झाला, की पूर्ण शरीरातला वातदोष बॅलन्स होण्यासाठी मदत होते आणि वेगवेगळ्या वातप्रकोपाच्या लक्षणांमध्ये खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष प्रकोप झाला असेल तर तुम्हाला बस्ती नक्कीच केली पाहिजे. पण जर तुम्ही निरोगी आहात आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या शरीरामध्ये वातदोष वाढायला नको, तो बॅलन्स राहायला पाहिजे, तरी सुद्धा तुम्ही वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा नक्कीच करून घेतली पाहिजे.